दरम्यान किल्ले रायगडावरून मुख्यमंत्री फडणवीसांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचं कौतुक केलं। यावेळी अमित शहांचा कणखर आणि कर्मठ गृहमंत्री असा उल्लेख फडणवीसांनी केला। त्याचबरोबर राज्यात महापुरुषांचा अवमान सहन करणार नाही असा इशारा सुद्धा फडणवीसांनी दिला आहे आणि दिल्लीमध्ये शिवरायांचं स्मारक झालं पाहिजे। त्याचबरोबर अरबी समुद्रातील स्मारकाचा निकाल हायकोर्टाच्या माध्यमातून निकाली काढू असंही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले। उदयन महाराजांनी काही मागण्या देखील या ठिकाणी केलेल्या आहेत। महाराजांची आमची चर्चाही झालेली आहे। त्या संदर्भात जी योग्य कारवाई करायची आहे ती तर आम्ही करणारच आहोत, कारण आमचं सगळ्यांचंच मत आहे की महापुरुषांचा अपमान, छत्रपतींचा अपमान करणाऱ्याला तर टकमक टोकावरनच लोटून दिलं पाहिजे। पण आपण लोकशाहीमध्ये आहोत, त्यामुळे लोकशाही अनुरूप या ठिकाणी नियम तयार करण्याचं काम हे आपण निश्चितपणे करू। या ठिकाणी अरबी समुद्रातलं जे स्मारक आहे ते सुप्रीम कोर्टात अडकलं, पण आता सुप्रीम कोर्टाने ते हायकोर्टाला पाठवलंय। महाराज, आपण महाराजांचे मावळे आहोत, हार मानणार नाही। हायकोर्टामध्ये लढून ते स्मारक आम्ही त्या ठिकाणी मोकळं करून घेऊ आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये छत्रपती शिवरायांचे स्मारक झालं पाहिजे, हा प्रयत्न आपला असेल। मैं आदरणीय गृह मंत्री जी से इतना ही निवेदन करना चाहता हूं कि हमारे उदयन महाराज ने जो बात कही वो बात बहुत महत्वपूर्ण है कि दिल्ली में भी छत्रपति शिवाजी महाराज का एक राष्ट्रीय स्मारक होना चाहिए। उसके लिए हम आपके पास आएंगे और आपकी मदद लेकर वहां पर उचित स्थान पर ये राष्ट्रीय स्मारक तैयार करने का हम प्रयास करेंगे। तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी किल्ले रायगडावर जाऊन शिवरायांना अभिवादन केलं। दरम्यान औरंगजेबाच्या कबरीवरून अमित शहांनी मोठं विधान केलंय। स्वतःला आलमगीर म्हणणाऱ्यांची कबर इथंच या मातीतच आहे असं अमित शहा म्हणाले। तर जिजाऊंमुळे शिवरायांना प्रेरणा मिळाली, ज्यांनी स्वराज्य स्वधर्माची ज्योत जागवली असंही अमित शहांनी यावेळी म्हटलेलं आहे। त्याचप्रमाणे शिवरायांच्या आदर्शावरच मोदी सरकारचं काम सुरू आहे असंही ते म्हणाले।